लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी सभांमधून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणत तिसरी बार मोदी सरकारचा दावा केलाय, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही बुलढाण्याच्या सभेतून मोदी शहांवर हुकुमशाही सरकारची टीका केली आहे। पाहूयात याबद्दलचा एक रिपोर्ट। 10 वर्ष हे तर ट्रेलर होतं, पिक्चर अभी बाकी है। निवडणुका होऊ द्या, मग त्यांना पिक्चर कळेल। इंडिया फाईल हा नवीन सिनेमा येतोय। इंडिया फाईल देश विकून झालेला थोडासा राहिलेला आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तिसरी बार मोदी सरकारचा नारा दिला जातोय। कोणत्याही परिस्थितीत भाजपला 400चा आकडा पार करून सत्तेत यायचंय, म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पिक्चर अभी बाकी आहे म्हणत भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। मोदीजींच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना पाहिल्यानंतर मी असं म्हणेन, 10 वर्ष हे तर ट्रेलर होतं, पिक्चर अभी बाकी है। पुढचे 5 वर्ष हे या 10 वर्षापेक्षाही भारी असणार आहेत। देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार असल्याचा दावा केल्यानंतर ठाकरे गटाचे संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी टोला लगावलाय। निवडणुका होऊ द्या, मग त्यांना पिक्चर कळेल। इंडिया फाईल हा नवीन सिनेमा येतोय। इंडिया फाईल, त्या इंडियामध्ये काय काय आहे त्या फाईलमध्ये तुम्हाला कळेल लवकरच, बरं का? हा, विकायचं थोडंसं बाकी आहे असं म्हणणं त्यांना। ट्रेलर झालेलं आहे, पिक्चर आता फक्त विकायचं थोडंसं बाकी राहिलेलं आहे हे म्हणायचं असेल फडणवीसांना। देश विकून झालेला थोडासा राहिलेला आहे असं म्हणायचं असेल त्यांना, तुम्ही ऐकलं चुकीचं। इकडे बुलढाण्यातील जनसंवाद सभेतून उद्धव ठाकरेंनीही मोदी शहांवर हल्लाबोल केलाय। नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून ठाकरेंवर अनेकदा निशाणा साधलाय। यावर ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलंय। तुम्ही जे म्हणता की आम्ही घराणेशाहीच्या विरुद्ध आहोत, आम्ही म्हणतो आम्ही तुमच्या हुकुमशाही आणि तुमच्या एकाधिकारशाहीच्या विरुद्ध आहोत। अमित शहाना काय जाते बोलायला? अमित शहा काल परवाकडे बोलले की मोदीजी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर घराणेशाही मुळापासून संपवून टाकतील। कोणाला संपवणार? आम्हाला। ही आमची घराणेशाही, हे सुद्धा आमचं घराणं आहे। संपवा, हिंमत असेल तर या। काय म्हणे बोलतात? उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचे आणि शरद पवारांनी त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे। बरं ठीक आहे, मला करायचंय, पण यांनी मतं दिली तर होतील ना? यांनी मतं दिली पाहिजेत। मुख्यमंत्री पद म्हणजे काय? ते बीसीसीआयचं अध्यक्षपद नाही, जसं जयशाला बसवलं तुम्ही तिकडे। अहो, माझं घराणं अगदी प्रबोधनकारांच्या पासून आणि त्यांच्या आधीपासूनचं महाराष्ट्राच्या समोर आहे। हे आमचं ठाकरे घराणं आहे। अमित शहाजी, तुमचं असं क्रिकेटमधलं काय योगदान आहे? जय शाह काय विराट कोहलीचा प्रशिक्षक होता म्हणून त्याला बीसीसीआयचा चेअरमन केलं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंद दाराआड चर्चा झालीच नसल्याचं म्हटलं होतं। उद्धव ठाकरेंनी बंद दाराआड झालेल्या चर्चेवरून देखील भाजपवर निशाणा साधलाय। अमित शहानी येऊन शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये जो मला शब्द दिला होता की 2.5 वर्ष माझ्यासाठी नव्हती, मी शिवसेनेसाठी मागत होतो, ती प्रेस कॉन्फरन्स, त्याचं सुद्धा क्लिप माझ्याकडे आहे। पद आणि जबाबदाऱ्यांचा समान वाटप आम्ही करू। पद, मुख्यमंत्री पद आहे की नाही? मग ह्याचं जर समान वाटप, ह्याचा अर्थ मी जे बोललो होतो तेच मानलं होतं, पण शब्द तुम्ही मोडलात, मग मी लोकांना काय तोंड दाखवलं असतं? तुमच्यासमोर काय म्हणून मी आलो असतो? निवडणुकीची घोषणा होण्याआधीच राज्यात मेळावे आणि सभांचा धडाका सुरू झालाय। महायुती आणि मवियाच्या सभांमधून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडताय। त्यामुळे फडणवीस म्हणतात तसा फक्त ट्रेलर असून पिक्चर अभी बाकी आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।